आज आपल्याला बघायची एक सत्य घटना. ती घटना नेमकी काय बघूया सविस्तर. एक महिला नवऱ्याला व तिच्या 2 मुलाला सोडून एकटी राहायला सुरुवात करते आणि ही एकटी राहायला सुरुवात करते म्हणजे कारण ही आझाद ख्यालची आधुनिक नारी होती. कारण हिला आहे ना कोणाची बंधनं, कोणाचे काहीच चालत नव्हतं. तिला असं वाटायचं मी जे करील ते करील, हम करो सो कायदा, म्हणजे माझ्या मनाला जसं वाटेल तसं मी वागेल, अशा पद्धतीची होती. आता तिचा नवरा एक बस कंडक्टर असून, चांगला पगार असून, तरी पण ती तिच्या नवऱ्याला सोडून एकटी राहायला सुरुवात करते. एकटी राहून ती एका कंपनीत कामाला जाते. कंपनीत कामाला गेल्यानंतर तेथील एक तिच्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या मुलासोबत तिची ओळख होते. ओळखीचं रूपांतर प्रेमात होतं. प्रेमाचं रूपांतर लफड्यात होतं. आणि लफड्यातून ते लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात करतात. ते एका भाड्याच्या खोलीत राहतात. भाड्याच्या खोलीत असेच काही दिवस जातात. काही दिवसानंतर त्या दोघा जणात, त्या मुलात आणि त्या स्त्रीमध्ये असे काहीतरी खटके उडायला लागतात. खटके उडाल्यानंतर अशी काही ती घटना घडते, की जी घटना ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल आणि तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. बघूया ही सविस्तर स्टोरी. यासाठी आपल्याला जायचंय नाशिक. आता तुम्ही म्हणसाल नाशिक, मुंबई, पुणेच का? कारण की महाराष्ट्रात कुठलेही काही असे जोडपे असले किंवा कोणतीही स्त्री किंवा कोणताही पुरुष पळून गेला, पहिला तो कुठं जातो किंवा कुठं कामाला जातो? मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक. आता ही नाशिकला गेली. नाशिकला गेल्यानंतर तिचं काम आलं. आता ही कोण आहे? सोनाली राजेंद्र गायकवाड, वय वर्ष 35. आता ही सोनाली आझाद खायल म्हणजे हिला कोणाचं बंधन नको, काय नको. जरी हिचं काही वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं, हिचा नवरा बस कंडक्टर होता. बस कंडक्टर असल्यामुळं बस कंडक्टर असल्यामुळं तिच्या घरात येणारा पैसा पण होता. पण तिला कोणाचे बंधनं नको होते. म्हणून तिनं नवऱ्याला सोडून दिलं आणि नवऱ्यावर कोर्टात केस दावा दाखल केला. खोटा दावा दाखल करून दिला, की माझा नवरा मला मारहाण करतो आणि वागवत नाही. म्हणजे पोटगी मिळायसाठी. म्हणजे काय आजकाल सर्व पुरुषावरच अन्याय सुरू झालेली. कारण सर्रास कोणती स्त्री उठली ती म्हणणार माझ्या नवरा मला मारतो, हाणतो आणि सासरा, सासू, नंदा, जावई यांची नावं सर्रास टाकल्या जातात. त्या सर्रास केसेस सुरू सर्वांना माहिती. आता ही काय करते? सोनाली राजेंद्र गायकवाड ही केस टाकून देते आणि तिथं कंपनीत कामाला जाते. आता कंपनीत कामाला गेल्यानंतर काम करताना करत असताना त्या कंपनीत पण एक 25 वर्षाचा युवक अमोल पंढरी दांडगे, वय वर्ष 25, हा अविवाहित तरुण. आता ह्या दोघा जणात काय झालं? ओळख झाली, नजर भेट झाली, एकमेकात स्माईल देणं, असं करता करता याचं रूपांतर त्यांचं काय झालं? प्रेमात झालं. प्रेमातून लफड्यात झालं. म्हणजे प्रेम म्हणजे म्हणल्या जाणार नाही आणि लफडं म्हणलं जाईल. कारण ही 35ची 25चा हा, ही 2 लेकराची आई, तो अविवाहित तरुण. मग यांचं काय झालं? यांचं सुरू झालं चोरून चपाटून भेटणं. नंतर यांचं जास्तच झालं. जास्त तिच्या म्हणजे तिच्या शरीराच्या गंधाचा वास यायला सहन होईल म्हणजे सवय लागली. तो तिच्याकडे आकर्षित व्हायला लागला आणि त्या दोघा जणांनी असा निर्णय घेतला, हिच्यात तिथं राहायचंय. आता ही राहत कुठं होती? नाशिक इथं पंचवटी, नवनाथ नगर, साळवे चाळी, ही एकटीच राहायची. आता इथं पण तो राहायला आला साळवे चाळीत. चाळीत आल्यानंतर यांच्या दोघा जणांचं काय नवरा बायको सारखे राहू लागले. म्हणजे त्याला तुम्ही लव्ह इन रिलेशनशिप म्हणताय आणि शुद्ध भाषेत आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हणलं तर याला प्युअर भाद्रपती मानले जाते. आता तुम्ही म्हणसाल भाद्रपती का? कारण काय आहे, आपले मराठी महिने 12 आहे. 12 महिन्यातून भाद्रपद महिना हा एक येतो आणि हा भाद्रपद महिना हा कशासाठी प्रसिद्ध आहे? ते जे कुत्रा कुत्रीचा कार्यक्रम चालतो हा भाद्रपद मध्ये जास्त चालतो. म्हणून याला आपण भाद्रपदी नाव दिले. म्हणजे कुत्रा कुत्रीच म्हणलं जाईल. याला याला काही बंधन नाही, काही नात्याला नाव नाही, काही नाही, काही नाही. म्हणून हे भाद्रपदी. मग ते भाद्रपदीत राहायला सुरुवात करतात. राहताना काय होतंय? हा पैसे कमवायचा, हा तिच्या जवळ द्यायचा, तिचे पैसे आले, दोघांचे पैसे आले की ती जवळ सोनाली जवळ ठेवायची, काही रक्कम खर्च करायची, काही रक्कम डिपॉझिट ठेवायची. आता त्याच्यानंतर काय झालं? आता ही जो अमोल आहे, याच्या घरचे त्याला सांगायचे, "बाबू त्या बाईच्या नादी लागू नको. तुझं वय काय? तिचं वय काय? तुझ्या वयात 10 वर्ष ती मोठी आहे तुझ्यापेक्षा. ती विशेष करून तिला पहिल्या नवऱ्यापासून तिला 2 लेकरं आहे. आणि तू कसं आहे, तू अजून अविवाहित आहे. तू चांगली बायको मिळेल, चांगली मुलगी भेटेल. तू हिच्या नादी लागू नको. हिला सोडून दे." पण ह्यो काही सोडायला तयार नव्हता. का सोडायला तयार नव्हता? कारण की प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्रीच्या घामाचा एक वेगळा गंध असतो मित्रांनो. आणि जर का त्या गंधाची जर का एकदा माणसाला सवय लागली ना,
तर माणूस म्हणजे किती तुम्ही किती आखण्याचा प्रयत्न करा, कोणाला कितीही करा, पण तो कसाच मागे येणार नाही. तो उलट त्या स्त्रीकडे किंवा ती स्त्री त्या पुरुषाकडेच आकर्षित होत राहते. कारण की तो एक गंध असतो. आता तुम्ही म्हणसाल हा गंध काय? हा नॅचरल गंध आहे. आता तुम्ही काय करता, काही अंगावर स्प्रे मारतात, त्याने तो गंध दाबता किंवा त्याच्यानंतर साबण लावता. काही विविध असे पदार्थ हे वापरतात तुम्ही प्रसाधनं. त्याच्यामुळे तो शरीराचा गंध दाबला जातो. पण ज्यावेळेस घाम आल्यानंतर ना, त्यावेळेस वेगळाच गंध सुटतो. आणि त्या गंध जर का एकदा मस्तकात भरला, नाकावाट्यात जर का डोक्यात गेला ना, जर का तो जर आवडला, तर माणूस त्याच्या पायी वेडा होतो. आणि लोक म्हणतात कोण काही खाण्यात टाकलं काय? काही झाले काय? हा कसं काय या स्त्रीच्या मागे लागला? ही स्त्री या पुरुषावर का पागल झाली? याचं एकमेव कारण म्हणजे फक्त त्या स्त्रीचा असलेला गंध किंवा त्या पुरुषाचा असलेला गंध हा त्या समोरच्या पार्टनरला पूर्णतः वेडावून टाकतो. त्याच्यामुळं गंध सर्वात खतरनाक आहे. तुम्ही जर ओशो जर ऐकला किंवा ओशो जर वाचला, त्याच्यात तुम्हाला सविस्तर माहिती भेटून जाते, की नेमकं काय आहे बुवा. ओशो सर्व या गोष्टी सांगतात. फक्त एकमेव सांगणारा कार्यकर्ता म्हणजे ओशो. आता ते सध्या नाही, पण त्यांचे भरपूर व्हिडिओ, ऑडिओ तुम्हाला YouTubeला भरपूर प्रमाणात दिसतात. आता असं झाल्यानंतर याचे दिवस जातात. आता नवल्याचे 9 दिवस समाप्त होतात. काही दिवस असे लोटतात. दोघं नवरा-बायको सारखे राहतात. अमोल आणि सोनाली आता हे किती केले तर याचं प्युअर एक लफडं होतं. आणि लफडं असल्यानंतर अनैतिक संबंध होते. आता याच्यात काय अनैतिक संबंधात कोणाचा ना कोणाचा घात होतोच. आता वरून आदेश सुटला. यमदूतांना आदेश सुटला, की आता कोणाला तरी उचल आणि उचलून आणायचंय. आता याच्यात बघूया कोणाला उचलले जाते. यम यमाचे दूत यमपुरीतून निघालेत आता कोणाला तरी उचलण्यासाठी आणि त्यांची स्वारी ही चालत चालत आता ही नाशिकपर्यंत आली. आता बघायचे या ठिकाणी काय झालं, सोनाली आणि अमोल मध्ये नेहमी खटके उडायचे, कशावर सुरू व्हायचं त्यांचं. आता ही काय झाली, ही सोनाली राग अनावर झाला. हिने एके दिवशी प्लॅन केला, मेडिकलला गेली, डॉक्टरला गेली आणि स्वतः सांगितलं मला झोप येत नाही, मला झोपेच्या गोळ्या लिहून द्या. आता डॉक्टर त्याच्या झोपेच्या गोळ्या तुम्ही मेडिकलला जा, तुम्हाला कोणी देत नाही. मग त्या मेडिकल मधून डॉक्टरनी चिठ्ठी दिली आणि तिने गोळ्या घेतल्या, घरी आली आणि हा तिचा जीव ठेवलेला यार आहे भाद्रपती मधला अमोल पंढरीनाथ दांडगे, वय वर्ष 25. याला काय केलं, झोपेच्या गोळ्या टाकल्या. गोळ्या टाकल्यानंतर त्याला आणि रात्री तिनं 25 मेची काल रात्र होती, वार सोमवार होता. मंदाबाई गायकवाड म्हणजे तिची जाऊ, त्याच्यानंतर वैशाली खरात तिची मैत्रीण, या दोघी जणीला बोलवलं. रात्री 10-11च्या टायमाला त्या घरात आल्या. घरात आल्यानंतर ह्या तिघी जणी मिळून सोनाली, मंदाबाई आणि वैशाली ह्या 3 स्त्रियांनी तो झोपलेला, अर्ध मेलेला आणि त्याच्यातल्या त्याच्यात तो निद्रेच्या अंमलाखाली असलेला आणि त्या गोळ्याच्या अंमलाखाली असल्यामुळं त्यातलं ह्या 3 स्त्रिया त्याच्यावर तुटून पडल्या आणि त्यांनी त्यांचा गळा आवळून जागेवर त्याचा मोला पावल्यानंतर यांनी काय केलं, तिथून उठल्या. या दोघी जणी आपापल्या घरी गेल्या आणि ही सोनाली उठली आणि एका नातेवाईकाच्या घरी निघून गेली. आता ही चाळ काय आहे? ही तर चाळ असते. आता चाळीतलं कसं आहे, प्रत्येक जण एकमेकाचे घराशी क्लोज असतात, बघत असतात. कारण त्यांची फ्लॅट संस्कृती नसते. फ्लॅट संस्कृती म्हणजे सर्वात भिकारचोट संस्कृती. आता ही आलेली चौकडाची, पण ती संस्कृतीमध्ये गेलेली संस्कृती आणि चाळ ही संस्कृती म्हणजे किंवा भाड्याच्या खोलीतली किंवा सर्वसामान्याची वस्ती म्हणजे खरा हा भारताचं दर्शन घडवते. फ्लॅट संस्कृती म्हणजे अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इकडची संस्कृती घडवते. आता हे लोक एकमेकाशी क्लोज असतात. त्यावेळेस नेहमी सारखं नाशिक इथं पंचवटी, नवनाथ नगर मधलं साळवी चाळी नेहमी सारखी सकाळी सकाळी उठली. त्यांनी चाळीतल्या लोकांनी बघितले. आज सोनाली नाही आला, बाहेर दिसत नाही. त्याच्यानंतर अमोल पण दिसत नाही. याचं घर का लावले म्हणून काही जणांनी आता काही बघतात, काहीचे संबंध चांगले असतात. त्यांनी बघितलं खिडकीतून, तर त्यांना दिसला अमोल पंढरीनाथ दांडगे, वय वर्ष 25. हा युवक निद्रिस्त अवस्थेत झोपलेला आहे. घरात कोणी दिसत नाही. दरवाजा वाजवून बघितला. त्यांनी लगेच फोन उचलला. पंचवटी पोलिसांना फोन केला. सांगितलं हे दरवाजा उघडत नाही. आता 10-11 वाजत आले. त्यावेळेस पोलीसवाले आले. पोलीसवाल्यांनी त्यांच्या समक्ष दरवाजा तोडला. आत बघते तर अमोल हा मृत्युमुखी पडेल होता. त्याची बॉडी पंचनामा केला. बॉडी पीएमला टाकली.
ज्यावेळेस चौकशी केल्यानंतर सोनालीचं नाव आलं, तेव्हा सोनालीचा मोबाईल घड्याळ काढा आणि बघितलं तिचं लोकेशन वगैरे. तिला ट्रॅक केलं गेलं, तिला पकडलं. अवघ्या 12 घंट्याच्या आत पकडलं. पकडून पोलीस स्टेशनला आणलं. 2 दणके टाकल्यानंतर तिनं सांगितलं, "मंदाबाई गायकवाड ही जाऊ आणि वैशाली खरात ही माझी मैत्रीण. ह्या पण दोघी जणी याच्यात सामील होत्या." मित्रांनो, हिनं तर केलंच कांड, पण दुसऱ्या दोघींना पण घेऊन गेली. आणि गेली तर गेली, पण आता गेली. ती कमीत कमी आता 20 वर्ष येणार नाही. येईल तर 55 किंवा 60व्या वर्षी बाहेर येईल. त्यावेळेस ही काय करू शकते? काहीच नाही. फक्त हिने हिच्या आदत खायल्यासाठी स्वतःचं कुटुंब, स्वतःचं घर हिनं उघड्यावर टाकलं. मित्रांनो, ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू शकतोय, तुमच्या 5 मिनिटाच्या खेळासाठी तुमच्या जीवनाची सर्वात मोठी सजा घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण की ही सजा पुन्हा वापस येऊ शकत नाही. कारण दिवस हे पुन्हा वापस येऊ शकत नाही. कारण 5 मिनिटाच्या खेळासाठी आता हिनं काय केलं 5 मिनिटाच्या खेळासाठी आणि आजच्या खेळासाठी स्वतःचा नवरा, मुलगा सर्व सोडून, घरदार सोडून कुठं राहायला गेली आणि काय करून बसली बघून घ्या मित्रांनो. याच्यासाठी मी तुम्हाला कधीच्या सांगत असतो, की हे जे अनैतिक संबंध आहे किंवा लफडे हे कमी करा. होतापर्यंत करूच नका आणि तुम्ही पण सुरक्षित राहा. तुमचं कुटुंब पण सुरक्षित ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.